गणेश खुने, अमोल खुने, राजेंद्र जाडार आणि बाबुराव वाळेकर हे मूळ आंदोलक म्हणजे खरे संघर्ष योद्धे ते आणि आंतरवालीचे बाबा म्हणजे टेंडर योद्धे. आज त्यांनी माझ्या मते आता हे माझ्या एक वर्क ऑर्डर आहे त्यांची, याच्यामध्ये बलांडे नावाच्या माणसांचं टेंडर कॅन्सल करून ते ट्रोल होऊ लागलं म्हणून मेंगाने नावाच्या माणसाला टेंडर दिलं आहे. त्याच्यामध्ये 128 कोटी रुपयाचं एक टेंडर आहे आणि 150 कोटीचं आणि मागच्या असे अनेक टेंडर मिळून 1350 कोटीचे टेंडर योद्ध्यांनी जास्त समाजामध्ये काम करणारा, इमानदारीनं काम करणारा आज उपाशी मरतोय आणि जे लबाडी करून जातीत तेढ निर्माण करतात, आपल्या पोटा पाण्यासाठी लोकांना फसवतात आणि स्वतः गडगंज होऊन अशा गरिबांना गरीबच ठेवायचं. आता हा गणेश खुने 2015-16 कोपर्डी प्रकरणामध्ये माझ्या मते 2 वर्ष जेलमध्ये होता. तो कुणाच्या म्हणण्यावरून होता, का होता आणि त्याच्या घराची काय परिस्थिती झाली. दोघा भावात 6 एकर जमीन डोक्याला लागतं आहे असं छेत आहे. वडील अतिशय म्हणजे पॅरालिसिस येऊन जवळजवळ गेल्या 15-20 वर्ष 2002पासून इथं घरामध्ये पडून आहेत. अशा कुटुंबातील व्यक्तींना फसवून कुठंतरी आरोपीवर अटॅक करायला लावायचा, त्यांना फसवायचं आणि आपली स्वतःची राजकीय पोळी, सामाजिक पोळी भाजून घ्यायची आणि ह्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. आता शेवटी काय असतं माहिती आहे का, गावगाड्यामध्ये मराठा असेल, ओबीसी असेल, हे 2 भाऊच आहेत आणि हे आता हे भांडण तात्पुरतं आपापल्या समाजासाठी प्रत्येकजण करत असतं, परंतु काही लोक स्वार्थासाठी करताय. तर त्याच पद्धतीनं आता अमोल खुने यांनी जरांगेंचे मूळ जुने सहकारी अमोल खुने, गणेश खुने आणि बाबुराव वाळेकर असतील, पुन्हा राजेंद्र जाडार असतील, हे जरांगेच्या म्हणण्यावर हे देशोधडीला लागले. त्यापैकी गणेश खुने यांनी विहिरीत उडी मारली. खरं तर मला उशिरा माहीत झालं, मी हॉस्पिटलमध्येच भेटायला गेलो असतो, कारण की मी जातीपातीच्या पलीकड समाजकारण करणारा माणूस आहे. मी माझ्या समाजासाठी मागत राहील, परंतु आम्ही कुणाचं काढून घ्या म्हणत नाहीत किंवा कोणाच्या ताटातलं वरबडत नाहीत. आजपर्यंत आम्ही कुणाला मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध केलाच नाही, द्याच म्हणतो आम्ही. परंतु फक्त राजकीय आरक्षणाचा विषय, ज्या समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही त्याला विरोध करावाच लागणार आहे, कारण की राजकीय आरक्षण ओबीसींना आरक्षण मिळालं तरच राजकीय प्रवाहात जातं, त्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु मराठा समाजाला आम्ही कधी द्वेष करत नाही. गावगाड्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचे आमचे अनेक मित्र आहेत. त्याचप्रमाणे हे यांचा माझा काही जास्त परिचय नव्हता, परंतु हे आम्ही म्हणजे सखोल चर्चा माहिती झाल्याच्या नंतर याची माहिती काढली तर गणेश खुने, अमोल खुने, राजेंद्र जाडार आणि बाबुराव वाळेकर हे मूळ आंदोलक म्हणजे खरे संघर्ष योद्धे ते आणि आंतरवालीचे बाबा म्हणजे टेंडर योद्धे. आज त्यांनी माझ्या मते आता हे माझ्या एक वर्क ऑर्डर आहे त्यांची, याच्यामध्ये बलांडे नावाच्या माणसांचं टेंडर कॅन्सल करून ते ट्रोल होऊ लागलं म्हणून मेंगाने नावाच्या माणसाला टेंडर दिलं आहे. त्याच्यामध्ये 128 कोटी रुपयाचं एक टेंडर आहे आणि 150 कोटीचं आणि मागच्या असे अनेक टेंडर मिळून 1350 कोटीचे टेंडर योद्ध्यांनी घेतलेत. मग आपला जुना सहकारी अतिशय तळमळतोय, मरणाच्या यातना भोगतोय, त्यांचं कुटुंब मरण यातना भोगतोय, वडील मरणाच्या दारात आहेत आणि अशा परिस्थितीत त्याला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय, आत्महत्येची वेळ येते. मग आपल्या सहकार्याला आपण वाऱ्यावर कसं सोडलं पाहिजे. आमच्यासोबत बी अनेक लोक काम करतात, परंतु आम्ही असं गरिबांना फसवण्याचं काम करत नाहीत. आम्ही जे लोक आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की तुमची परिस्थिती आमच्यासोबत फिरायची असेल तरच आमच्यासोबत फिरा, तुमची परिस्थिती नसेल घरची तर तुम्ही चळवळीत येऊ नका, कारण की चळवळीमध्ये प्रत्येकाचं नुकसानच होत असते, आमचीसुद्धा नुकसानच झालेत. त्यामुळं ह्या लोकांच्या वेदना जाणवण्यासाठी मी इथं आलो. जातीपातीच्या पलीकडे एक मराठा समाजातला भाऊ म्हणून मी गणेशची व्यथा ऐकून घेण्यासाठी इथं आलेलो होतो आणि गणेशच्या व्यथा मी ऐकल्यात आणि खरंच नक्कीच अशा माणसाला न्याय मिळाला पाहिजे. अशा माणसाचं खरं तर राज्यातील आमदारांनी, खासदारांनी खरं तर आता मराठा समाजातील जे आमदार, खासदार जरांगेच्या कोणी कुटुंबातलं ॲडमिट झालं तर ते जाऊन 2-2 तास हॉस्पिटलला बसतात. अशा लोकांनी, अशा गरिबीतील जे समाजासाठी खरं तळमळीनं काम करतात अशा लोकांच्या माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या घरातल्या व्यथा जाणवण्यासाठी ह्या नेत्यांनी आलं पाहिजे, ह्या नेत्यांनी ह्या कुटुंबाला मदत केली पाहिजे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी यांना मदत करण्याचं काम केलं पाहिजे. मागणी आहे, त्यांनी मागच्या वेळेस रास्ता रोको देखील केला, त्या रास्ता रोको तुम्ही देखील होता. आता आणखी परत उपोषणाचा इशारा काल रमेश घुले यांनी दिलेला आहे. नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये दबाव कुणाचा आहे, नेमकं चाललंय कसं आणि तुमची मागणी काय? यामध्ये आष्टी पाटोदा मार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत ही सेटिंग लागलेली आहे. आष्टीचे आमदार
सुरेश धस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे हे सगळं प्रकरण रफादफा करण्यासाठी, बजरंग सोनवणेला वाचवण्यासाठी आणि नक्कीच येणाऱ्या काळात बजरंग सोनवणे हे भाजपवाशी झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता सध्या भाजपच्या नेत्यांना काय पडलं आहे की कोणी काही करून, चोऱ्या करून या, काही करून या, पण भाजपमध्ये प्रवेश करत असेल तर तुमच्या सगळ्या चोऱ्याला पावल्या जातील. तुम्ही किती मर्डर्स करून या, लोकांना कापून या, सगळं तुमचं दाखवलं जाईल. फक्त भाजप प्रवेश करण्याची त्यांनी मानसिकता दाखवली पाहिजे. त्यातूनच बजरंग सोनवणे मुख्यमंत्र्याला वेळोवेळी भेटून सिद्ध केलेलं आहे. बजरंग सोनवणे हे नक्कीच भाजपमध्ये जाणार असल्यामुळं त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी सुरेश धसांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामुळे ह्या प्रकरणात मला वाटत नाही की जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी खरं आणि खोटं, खऱ्या आणि खोट्याचा चष्मा जोपर्यंत मुख्यमंत्री लावत नाहीत तोपर्यंत विलास घुले आणि घुले कुटुंबियांना न्याय मिळणार नाही. रात्री पंकजा मुंडेंनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. नेमकं सत्तेतले दोन मोठे नेते जे राज्यामध्ये एक मोठे मास लीडर म्हटलं जातं, ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सुद्धा आणखी कुणाचा दबाव राहतो की मुख्यमंत्री कुणाचा ऐकतायत, आणि हे जर असं होत असेल तर धक्का. माझं असं मत आहे की धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजाताई यांनी आता धनंजय मुंडे येऊन गेले, पंकजाताई काल येऊन गेल्या, यांनी वास्तव आणि सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या पाहिजे आणि मुख्यमंत्र्याकडून खऱ्या आणि खोट्याचा हट्ट धरला पाहिजे. फक्त सांगून नॉर्मल व्यथा मांडून तिथं काय होणार नाही. त्यांनी ताकदीनं तिथं त्या मुख्यमंत्र्यापर्यंत प्रेझेंट करणं गरजेचं आहे आणि घुले कुटुंबियांना ओरिजिनल न्याय देण्यासाठी लढण्याचं काम केलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री जर न्याय देण्याचा प्रयत्न करत नसतील तर नक्कीच प्रसारमाध्यमासमोर येऊन त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्र्याला कुठेतरी बजरंग सोनवणे यांना सत्तेत घ्यायचं आहे, भाजपमध्ये घ्यायचं आहे म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे. जे आम्ही बोलतोय ते आमच्या नेत्यांनी सुद्धा बोललं पाहिजे. मातब्बर मुंडे आणि हे काय जाणीवपूर्वक केलं जातं का, हे एक षडयंत्र आहे? हे बघा, राज्यामध्ये जात पाहून न्याय देण्याचं काम सुरू आहे आणि तशाच पद्धतीने हे चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि तोच प्रकार आता बीडमध्ये कुठेतरी मुंडे कुटुंबाला, मुंडे बंधू भगिनींना संपवण्यासाठी सुरेश धसांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. सुरेश धस जरी आमदार असले तर मुख्यमंत्र्याकडे त्यांचं वजन आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुरेश धसांना बजरंग सोनवणे इकडे आणायचे आहेत. अनेक आमदार, मग ते तुमचे बीडचे आमदार असतील, असे आमदार इकडे BJPकडे आणण्यासाठी. आणि आत्ताच नुकतेच जयंत पाटलांची भेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याहून आता कोणी आपल्याकडे येतं आहे आणि भाजपला खासदारांची गरज असल्यामुळं काही गोष्टी देशामध्ये काही बदल घडवायचे आहेत की संविधान दडपायचे, काही कुटाने करायचे, त्यासाठी खासदारांची संख्या वाढवायची. त्यातूनच हे केलेलं प्रयोग आहे. त्याच्यामधून असे घुलेंसारखे अनेक प्रकरण दडपवण्याचं सुद्धा काम झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मुंडे कुटुंबाला कोण करतंय, राज्यातले बडे नेते त्याच्यातून सुरेश धसांच्या माध्यमातून कोण करतंय सर्वांना माहिती आहे. ते सांगायची काही गरज नाही. राज्याचे कोण करतंय हे सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः पंकजा मुंडेंना संपवण्यासाठी यापूर्वीसुद्धा अनेक वेळा प्रयत्न झाले. त्यातून त्या माझ्या मते वरच्या हायकमांडच्या माध्यमातून आज मंत्री आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना टार्गेट करणं, धनंजय मुंडेंना संपवण्याचं, हे बाकी निमित्त आहेत सगळ्या गोष्टी. परंतु यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी सातत्यानं वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी सुरेश धसांचा वापर सुरू आहे. पंकजाताई आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध व्यवस्थित विचारला असता तर पंकजाताईंचा त्यांचा संबंध चांगल्या पद्धतीने सांगतात. पण पंकजाताई चांगला आहे म्हणल्यानंतर चांगला असेल, पण त्यांना कोण संपवतोय पंकजाताईलाच आपण येणाऱ्या काळात विचारलं पाहिजे. परंतु आम्हाला जेवढं कळतंय तेवढं आम्ही सांगतोय. परंतु पंकजाताई जर म्हटल्या असत्या की मुख्यमंत्र्यांचा त्यांचा संबंध चांगला आहे, नक्कीच चांगला असेल, मग मुख्यमंत्र्याचा आणि त्यांचा संबंध चांगला आहे तर त्या घोले कुटुंबियांना न्याय देण्याचं काम पंकजाताईने केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी ताकद लावली पाहिजे, त्यासाठी त्यांनी आवाज उठवला पाहिजे. न्याय मिळत नसेल तर सातत्यानं रस्त्यावर येऊन किंवा प्रसारमाध्यमासमोर येऊन बोलण्याचं काम केलं पाहिजे. बीड जिल्ह्याची राजकारण चावी सुरेश धसांकडे सध्या तरी सुरेश धसांकडे चावी आहे आणि सुरेश धस सध्या बीड जिल्ह्यामध्ये उलथापालथ करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या आदेशानं जे करायचं ते करून घेण्यासाठी जरी समोर दिसत नसले परंतु आतला एक प्यादा म्हणून सुरेश धस काम करताय. आणि सध्या सुरेश धस माझ्या मते मुख्यमंत्र्याच्या अतिशय जवळचे आहेत आणि त्याच माध्यमातून हे सगळे असे कुटाने सुरू आहेत.